जमाना बदलतो त्याप्रमाणे तुम्हाला बदलायची तयारीही ठेवायला लागते. काम नसताना माणसांना भेटा, मग कामाच्या वेळेला ते तुम्हाला उभं करतात. क्या बात. एक बाबा आमटेंचं वाक्य आहे की भान राखून योजना आखा, बेभान होऊन अंमलात आणा. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. आज आपला उद्योजक कट्टा खास होणार आहे. खास याच्यासाठी की आज कट्ट्यावर आहे सुनंदन लेले सर. तुमचं स्वागत. थँक्यू मित्रा. मस्त मस्त आता गप्पा मारूया. लोकांना वाटेल नेहमी आम्ही उद्योग, व्यवसाय, धंदा याच्यावर गप्पा करतो आणि आज सुनंदन लेले सर इथे कसे. तर सुनंदन लेले सर गेली 30 वर्ष पत्रकारितेत आहेत. देशातल्या उत्तम जे क्रीडा पत्रकार आहेत त्याच्यामधले ते एक आहेत. त्याचबरोबर क्रीडा पत्रकारिता करतानाही एक उद्योजकीय माइंडसेट असावा, प्रत्येकाला लागतो. तर त्या माइंडसेटनी एक उद्योगी माणूस ज्याला आपण म्हणतो ना, तर या सगळ्या स्पिरिटनी सर गेली 30-35 वर्ष पत्रकारितेत आहेत. उत्तम रसिक आहेत, उत्तम खवय्ये आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं तर तुम्ही समालोचन लिहिणं, क्रिकेट आणि याच्याबद्दलचं तुम्ही ऐकतच असाल. सर, तुम्ही ही एवढी मुसाफिरी केली, अनेक क्षेत्रामध्ये काम केलं, वर्तुळं चेंज करणं, हे सगळं करणं, हा सगळा पुण्याच्या पाण्याचा परिणाम आहे म्हणजे तुमचं बालपण सदाशिव पेठेत गेल्यामुळे तुम्हाला विचारते. शनिवार, अस्सल शनिवार पेठ, 590 शनिवार पेठ असा माझा पत्ता होता. वाडा होता आमचा मस्तपैकी, लेले करमरकर वाडा. त्यामुळे उच्चापात्या करणं हे अंगभूत होतं. म्हणजे शाळेपासनं तुला सांगतो की 9वी-10वीत असल्यापासूनच उच्चापात्या करण्याची सवय होती. म्हणजे आमचा दर्पण नावाचा एक छान ग्रुप होता मुलांचा. त्यामुळे क्रिकेट खेळणं 100% होतं, थोडासा अभ्यासही करणं होतं. पण त्याच्याबरोबर वह्यांमधली उरलेली पानं मोकळी करून त्याच्या वह्या शिवून, स्वतः हाताने शिवून त्या गरीब मुलांना देणं. नंतर खडकवासल्याच्या जवळ एक नांदोशी नावाचं गाव आहे, त्या गावात जाऊन मंदिर साफ करणं. म्हणजे खूप उचापात्या केलेल्या आहेत. इवन तुला सांगतो की आनंदवनाचं, बाबा आमटेंच्या आनंदवनाचं पहिलं प्रदर्शन आम्ही मुलांनी, आमची सिनियर मैत्रीण आहे मंजिरी परांजपे, तिच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुण्यात बालगंधर्वला भरवलेलं होतं. त्यामुळे उचापात्या करणं हे अंगीभूतच आहे. हे उद्योगीपण जे आहे ना, हे पुण्यात राहूनही हे उद्योग, जे काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी करायचं आहे, हे नेमकं आलं कसं. आणि गेली 30 वर्ष तुम्ही हे सांभाळताय सगळं, तेच स्पिरिट आहे. ते ही सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास कसा झाला. म्हणजे दुसरं एक महत्त्वाचं तुमच्या बाबतीत सांगायचं की ज्याला आपण म्हणतो ना की कंटेम्पररी राहणं, म्हणजे तुम्ही प्रिंट मीडिया तेही काम केलं, अगदी जुन्या काळच्या, ते हाताने कॉपी लिहिणं आणि ते त्याचबरोबर अथर्व सुदामेसोबत पण तुम्ही पॉडकास्ट करता, मुलाखत करता. हे खूप कमी लोकांना जमतं सर. म्हणजे एवढ्या सगळ्या फेजेसमध्ये त्याचप्रमाणे अपडेट राहणं आणि हे करणं. काय रे, बदल हा सतत करत ठेवलं पाहिजे. आणि जसं तुमच्याकडे अप्रतिम मित्र सॉफ्टवेअर जरी असलं ना, तरी ते मधनांना अपडेट करायला लागतं. मला नाही चालायचं, मी पूर्वीसारखंच करणार, मला लिहिल्याशिवाय जमतच नाही. जमाना बदलतो त्याप्रमाणे तुम्हाला बदलायची तयारीही ठेवायला लागते. आणि ते करत असताना जर तुम्हाला ते करायला लागणार आहे तर ते हसत का नाही करायचं, आनंदाने का नाही करायचं, उत्साहानं का नाही करायचं. म्हणजे नुसतंच करायचं असं नाही, तर त्याच्यात अजून काय चांगलं करता येईल, मला त्याचा उपयोग कसा होईल, याचा विचार करून. म्हणजे पत्रकारितेमध्ये जात असताना आता बघ, केसरीला मी माझी कारकीर्द सुरुवात केली, त्यावेळेला मी ॲड डिपार्टमेंटमध्ये होतो. आणि लेखन हे केवळ म्हणजे काय म्हणतात तसं की शौक म्हणून केलं, पॅशन म्हणून केलं. आणि त्यावेळचे जे माझे सिनियर होते, त्या सिनियर लोकांनी मला असं हे केलं की जरूर लिही, चांगलं असलं तर आपण हे करू, छापू. तर त्या यांनी सुरुवात केलेली असल्यामुळे उद्योजकता ही तेव्हापासनं माझ्यामध्ये रुजलेली होती. जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे लोकांना भेटणं, मार्केटिंग करणं, ह्या गोष्टींची आवड ही पहिल्यापासून होती.
मला आकडेवारी जास्त जमत नाही, पण लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, काहीतरी नवीन संकल्पना सुचवणं, कार्यक्रम करणं, ह्या गोष्टी मात्र मला मनापासून आवडतात. त्यामुळे गंमत अशी झाली की पहिल्यांदा केसरीमध्ये 1.5 वर्ष जॉब केला, नंतर मी आयुष्यात जॉब केलेलाच नाही आहे, केलेलाच नाही. मी दरवेळेला फ्रीलान्स राहिलो. म्हणजे मी सुरुवातीला चंदेरी षटकारजी अगदी लोकप्रिय पाक्षिक होती, त्यांचा मी पुण्यातला रिप्रेझेंटेटिव्ह होतो. जाहिराती गोळा करणं, रेव्हेन्यू गोळा करणं, ही गोष्ट मी सुरुवात केली. आणि त्यावेळेला ज्या षटकारमध्ये वाचन करणं हेच इतकं मजेदार असायचं, अभिमान वाटत. त्या षटकारमध्ये लेख लिहायचा का असं जेव्हा मनात आलं, 89 साल वगैरे त्यावेळेचं कदाचित, त्याच्याही अगोदर 86-87 मी म्हणेन की जेव्हा सचिन तेंडुलकर रणजी संघात आलेला होता, त्यावेळेला हैदराबाद विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफी सामना कव्हर करायला मी गेलो. मकरंद वांगणकर नावाचे आमचे सिनियर जर्नलिस्ट होते आणि पुण्याच्या सनी स्पोर्ट्स बुटीकमध्ये मी बसलेलो होतो. आणि त्यावेळेला त्यांचं बोलणं चाललेलं होतं की अरे महत्त्वाचा सामना आहे, मी तर जाऊ शकणार नाही, कोण करणार षटकारतर्फे कव्हर. राजू मेहता जे आमचे मित्र आहेत तिथले, सनी स्पोर्ट्स बुटीकचे वन ऑफ द पार्टनर, ते म्हणले अरे सुनंदनला पाठव. मकरंद वांगणकर म्हणाला की अरे सुनंदनला का पाठवतो, तो जाहिरातीचा माणूस आहे. मग नाही बाबा, मी केसरीमध्ये लेखन पण केलं आहे, क्रिकेट पण खेळलेलं आहे, असं म्हणून मग मला त्यावेळेला हैदराबादला पाठवण्यात आलं. तिथनं जी सुरुवात झाली, वाघ रक्ताला चटावला अशा पद्धतीचं मी लेले स्टाईलमध्ये वर्णन करेन. आणि त्याच्यानंतर मी अक्षरशः दोन्ही दगडांवरती हात ठेवू नये म्हणतात, मी अक्षरशः तसंच आयुष्य जगलो की एकीकडे मी जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत गेलो, पैसे कमावले आणि क्रिकेट कव्हरेजमध्ये ते घालवले. सरांबद्दल दुसरं सांगायचं म्हणजे सर महाराष्ट्राच्या अंडर 19 क्रिकेट संघाचे कॅप्टन होते. Yes. त्यामुळे ही जी पॅशन दिसते ना, ही तिथून आलेली आहे, त्या मैदानावरून आलेली आहे. अरे इतकं सोपं नाही आहे ती. मी लग्न करताना बायकोला सांगितलं होतं माझं अगोदरचं लफडं आहे, तर ती दचकली थोडीशी, हे काय प्रकरण आहे. म्हटलं हो बाबा, क्रिकेटची माझं प्रेम आहे आणि ही जी बॅट दिसते तुला, ही तुझी सवत आहे एवढं लक्षात ठेव. ती फॉर्च्युनेटली माझी बायको मंजिरी ही गुजरातकडनं हॉकी खेळलेली आहे, नॅशनल्स, त्यामुळे तिने ते खिलाडू पद्धतीने स्वीकारलं. त्यामुळे हे पहिला प्यार आहे. आणि हा पहिला पार दिवसेंदिवस बहरत जातोय तुमचा. सर, क्रिकेट म्हणजे खेळ आणि बिझनेस, धंदा, उद्योगधंदा, याच्यामध्ये खूप गोष्टींचं स्किलचं साम्य आहे. म्हणजे तसं दोन्ही याच्यामध्ये एक चिकाटी पाहिजे, पेशन्स पाहिजे. हे असे कुठले गुण दोन्ही तुम्हाला सारखे दिसतात अशा या दोन्ही क्षेत्रात? काय आहे की कसोटी सामना ज्याला म्हणतात ना, तसं आयुष्य एक कसोटी सामन्यासारखं आहे. T20 किंवा वन डे सारखं नाही. कारण तुम्हाला सत्वपरीक्षा द्यायला लागते, अडचणीतनं मार्ग काढायला लागतो, कधी कधी नमतं घ्यायला लागतं, कधी कधी गप्प पडायला लागतं, कधी कधी ॲग्रेशन दाखवायला लागतं, कधी कधी यश पचवायला लागतं, कधी कधी अपयश पचवायला लागतं. या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या जशाच्या तशा मला जीवनामध्ये दिसतात. आणि जेव्हा क्रिकेट कव्हरेजची गोष्ट येते की एक काळ असा होता की ज्या वेळेला महानगर नावाचं सायम दैनिक चालू झालेलं होतं आणि त्यावेळेला मला तर हौस होती की लाईव्ह क्रिकेट कव्हरेज करायचं. मी त्यावेळेला ऐक्य नावाच्या सातारच्या दैनिकाबरोबर काम करायचो, मी गावकरी बरोबर नाशिकच्या काम करायचो, मी बेळगाव तरुण भारत बरोबर करायचो, मी महानगर बरोबर करायचो. हे लोक मला म्हणायचे की आमच्यासारख्या वर्तमानपत्राला परदेशी एखाद्या पत्रकाराला आपल्यातर्फे कव्हरेजला पाठवायचं हे खर्च परवडणार नाही आहे. म्हटलं हरकत नाही, तुम्ही काय देऊ शकता? म्हटलं मला जागा द्या, स्पोर्ट्स पेजमध्ये मला जागा द्या आणि त्या लेखाबरोबर एक 5x2 म्हणजे 5 सेंटीमीटर बाय 2 कॉलम अशी जागा मला द्या. मी माझा स्पॉन्सर मी शोधीन. जाहिरातीचं जे ज्ञान मला होतं की मी 86-87 जाहिरातीचं काम करायला लागलेलो होतो, मनापासून करत होतो, लोकांना जोडत होतो, भेटत होतो क्लायंटला, त्याचा उपयोग मी अक्षरशः या पत्रकारितेसाठी करून घेतला. हे माझं उद्योगीपण आहे. कारण समजा या 4 वर्तमानपत्राच्या बॅकपेजवरती लेख येणार असला तर मी सांगायचो अरे बॅकपेजला येणार आहे तुमची जाहिरात, ओके,
बरं, या 4 वर्तमानपत्राचा मिळून जर का कार्ड रेट ज्याला म्हणतो, जाहिरातीचा रेट 100 रुपये, मी म्हणायचो मला 60-65 रुपये द्या. मग सगळेजण म्हणायचे हां हे परवडणार आहे, बॅकपेज पण येतं आहे, त्याची एक्स्ट्रा कॉस्ट नाही, कार्ड रेट आहे, त्याच्यापेक्षा 30-35% डिस्काउंट आहे, चल घे, कर तू. आणि मग त्या इकडं पैसे मिळायचे आणि तिकडं जायचे. अशातनं हा उद्योग चालू झाला आणि मग जी काही भटकंती चालू झाली आहे क्रिकेटसाठीची ती अव्याहत चालूच आहे. तुम्ही म्हणालात आता की भटकंती सुरू झाली, त्याच्यावरच मला तुम्ही जगभर फिरलात, क्रिकेट कव्हर केलं, सगळे खेळ कव्हर केले आणि आत्ता तुम्ही जे सांगितलं की जाहिरात, स्पॉन्सरशिप, हे थोडं आणखीन विस्तारानं जरा तुम्ही सांगितलं तर आमच्या, हेच मला वाटतं तुमच्या याचं सिक्रेट आहे की काय केलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या दैनिकांपासून सुरुवात करून ते जगभर फिरणं हे सर अजूनही अशक्य वाटतं. आहे अवघडच आहे. भारतात फिरणं अवघड आहे, जगात फिरणं, परदेशी जाणं खूप अवघड आहे, खूप. पण एक ह्याच्यात मला पहिला एक मुद्दा मांडायचा आहे. तो मुद्दा असा आहे, समजा मी पत्रकार आहे, तू माझा एडिटर आहेस, तू मला सांगितलंस की मला जायचं आहे, मी समजा म्हटलं की मला बँगलोरला जायचं आहे, टेस्ट मॅच कव्हर करायचे, आणि एडिटर म्हणून तू सांगितलंस की नाही रे बाबा एवढं बजेट नाही आहे आपलं. तर किती पत्रकारांची ही मानसिक तयारी आहे की सर मला तुमचं बजेट सांगा. समजा उद्या तू म्हणला की पर डे फक्त 1000 रुपये बजेट आहे, धरून चाल की फक्त 1000 रुपये पर डे बजेट आहे. माझी तयारी आहे का की मी बसनी जाईन बँगलोरला, 14 तास प्रवास करून मी बसनी जाईन, तिथं जाऊन मी अत्यंत साध्या हॉटेलमध्ये मी राहीन, मी जे मिळेल त्याच्यामध्ये गुजारा करीन. कारण एकदा का तुम्ही ग्राउंडमध्ये एंटर केला की तुम्हाला खर्च नाही, तुम्हाला वायफाय आहे, तुम्हाला खाणं पिणं आहे, चहा कॉफी आहे, सगळं आहे. प्रश्न फक्त रात्रीच्या जेवणाचा येणार आणि राहण्याचा येणार. तर माझी ही पूर्णपणे तयारी होती की मी साध्यातल्या साध्या ठिकाणी राहीन, पण मला लाईव्ह कव्हरेज करायचं आहे. याच्यात आधी अंडं का आधी कोंबडी हा प्रकार होतो रे. तुम्ही सर्किटवरती दिसल्याशिवाय तुम्हाला असाइनमेंट मिळत नाही आणि असाइनमेंट मिळाल्याशिवाय सर्किटवरती जाता येत नाही. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी मी खूप धडक मोर्चे केले. म्हणजे काय तर मी देवाची शपथ, विश्वास ठेव माझ्यावर, मी बॅकपॅकर लॉजमध्ये राहिलेलो आहे. झिम्बाब्वे टूरला मी बॅकपॅकर लॉजमध्ये राहिलेलो आहे की जिथे $5 पर डे असं फक्त भाडं होतं. पण माझी तयारी होती, कारण माझं चकाचक राहणं, छान मस्त फिरणं हा उद्देश नव्हता. माझा उद्देश होता मला लाईव्ह क्रिकेट कव्हरेज करायचं आहे. आणि ते एकदा तुमचं दिसायला लागलं, ते तुम्ही लेखनातनं, तुमच्या सातत्यातनं ते दिसायला लागलं की जाहिरातदार जे असतात ते म्हणतात की अरे हा सातत्याने करतोय, मग सपोर्ट द्यायला. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात माणसं जोडणं हे फार गरजेचं आहे रे. की आपण काय होतं, ओळख झाली माझी, तुझ्याशी ओळख झाली, अरे वा छान छान छान, आपण विसरून जातो. पण नंतर ती झालेली ओळख वाढवायची कशी, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा कसा, हे खूप मोठी स्किलची गोष्ट आहे. आणि तुम्ही तहान लागल्यानंतर विहीर खणायला गेलात तर ते होत नाही. तुम्हाला संपर्क ठेवायला लागतो आणि तरच. हे एक माझं तत्व आहे, काम नसताना माणसांना भेटा, मग कामाच्या वेळेला ते तुम्हाला उभं करतात. क्या बात. त्यामुळे हे जर का पाळलं तर हे अशक्य नाही. पण माझं मॉडेल जरा विचित्र आहे, त्याला असं 2-2, 4चं गणित नाही आहे रे, काय करू. अगदीच. तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने हे तुमचं नेटवर्किंग स्किल उभं केलं. आणि सर मला माहिती आहे आणि अनेकांना माहिती आहे की तुमचं म्हणजे ॲज अ पत्रकार म्हणून सगळ्या क्रिकेटपटूंचं तुमचं रिलेशन अजिबात नाही आहे. तर एक जसं तुम्ही आत्ता म्हणालात की त्या पलीकडे जाऊन एक वॉर्मनेस जो पाहिजे आपल्या संबंधांना, एक बॉन्डिंग पाहिजे, एक आत्मीयतेचं ज्याला आपण नातं म्हणू, ते नातं तुमचं म्हणजे सचिन तेंडुलकरपासनं ते धोनीपासनं ते काय बाहेरच्या पण अनेक देशांमधल्या क्रिकेटपटूंशी आहे. तर त्या तुमच्या सगळ्या संबंधांबद्दल थोडं तुम्ही सगळ्यांना मला वाटतं सांगितलं पाहिजे. गुणसूत्र वेगळं नाही आहे. मी मगाशी काय म्हणलो उत्तर देताना, काम नसताना माणसांना भेटा, मग कामाच्या वेळेला उभं करतात. खेळाडूंच्या बाबतीत दुसरं समीकरण अगदी याला जुळणार आहे. ते म्हणजे यशाच्या पायऱ्या चढत असताना त्यांना उद्याच्या ऐवजी परवा भेटा, नो प्रॉब्लेम. अपयशाच्या गर्तेत, निराशेच्या गर्तेत ते असताना त्यांना पहिलं भेटा. माणूस म्हणून त्यांना ट्रीट करा, न्यूजचा सोर्स म्हणून ट्रीट करू नका.
हे जर का तुम्ही करू शकलात, आणि एक मित्र तुला सांगतो, आजकालच्या जमान्यात खूप जण सांगतात हॅट रे, सभ्यतेला काही किंमत नाही, शिक्षणाला काही किंमत नाही, रसिकतेला काही किंमत नाही. असं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की खेळाडूंच्या बाबतीत एक किंवा सेलिब्रिटी मी म्हणेन, उद्या मला आमिर खान, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन बरोबर 1 तास बसायला आवडेल. तुला आवडेल का? नक्की आवडेल. हा विचार आपण करतो का की त्यांना का आवडेल आपल्याबरोबर 1 तास बसणं? आपण तेवढे रसिक आहोत का? आपण तेवढे ज्ञानी आहोत का? आपण तेवढे इंटरेस्टिंग आहोत का पर्सनॅलिटी म्हणून? हे जर का तुम्ही डेव्हलप केलं तर मला वाटतं समोरचा माणूसही तुम्हाला आपलंसं करून घ्यायला नाकारत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत तुम्ही त्याच विषयाविषयी नाही बोलायचं. क्रिकेटरच्या विषयी मी कित्येक वेळेला असं होतं की त्यांना भेटल्यानंतर क्रिकेटचा विषयच काढत नाही. घरच्यांच्याबद्दल बोला, त्यांच्या मुलाबाळांबद्दल बोला, त्यांच्या अपयशाबद्दल बोला, त्यांच्या यशाबद्दल बोला, आईवडिलांबद्दल बोला, सामाजिक मूल्य त्यांची काय ती समजून घेण्याचे प्रयत्न करा, कारण ह्याच्यातनं खूप शिकता येतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर का ते रिलेशन डेव्हलप केलं तर ते टिकतं. मग आपण जो विचार करतो ना की मी खेळाडूला ऑब्झर्व करतोय, नाही आहे, खेळाडूसुद्धा तुम्हाला ऑब्झर्व करतोय. हे लक्षात घ्या. तुम्ही जसं त्याच्या सवयी तपासत असतात, तोही तुमच्या सवयी तपासत असतो की बाबा हा म्हणतो एवढं शिकवलं की आम्ही फिट राहिलं पाहिजे, हा फिट आहे का, याच्या सवयी आहे का? हे बघ, तू बारमध्येही त्यांना भेटू शकतो, तू जिममध्येही त्यांना भेटू शकतोस. चॉईस तुमची. कुठं तुम्ही भेटताय, काय पद्धतीने वागताय, कसं बोलताय, या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. त्यामुळे तू जो पहिल्यांदा माझी ओळख करून देताना सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट मला दिलीस ते म्हणजे हा माणूस रसिक आहे. तर रसिकता हा सर्वसमावेशक शब्द आहे, तो अंगी बाणवणं खूप कठीण आहे. अगदीच. सर, याच्यातनंच मला एक तुम्हाला विचारायचं की तुमचं आणि सचिनचं जे बॉन्डिंग आहे त्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. काय बोलत असतील लेले सर सचिनला, किंवा तुमच्या हाकेवर ते ओ देतात, महाराष्ट्रात पण येतात, कुठल्या कार्यक्रमांमध्ये येतात, तर हे नातं कसं आहे सचिनचं आणि तुमचं? हे नातं असं आहे की पहिली गोष्ट, मी पत्रकार आहे आणि तो खेळाडू आहे. इथे मला क्रिकेटचा फायदा झाला, मी खेळलेल्याचा मला फायदा झाला की मूर्ख क्रिकेटचा प्रश्न मी विचारत नाही. मला माहिती आहे हा खेळ दिसायला सोपा परंतु खेळायला किती अवघड आहे. कॅच सुटतो म्हणजे काय होतं, त्यावेळच्या भावना काय असतात, तुम्ही जेव्हा पटकन आऊट होता, संघाला गरज असताना भावना काय असतात, एखादा हातातोंडाशी आलेला सामना हातातनं निसटतो, भावना काय असतात, हे मला माहिती आहे. त्यामुळे पत्रकार परिषद असू देत, कुठेही असू देत, मी मूर्ख प्रश्न विचारत नाही, दुखावणारा प्रश्न विचारत नाही. मी डीप आणि कुचका प्रश्न विचारतो, जे विचारायचं ते विचारतोच, पण त्याला झालर अशी नसते की मला कोणाचा तरी अपमान नाही करायचा, खेळाडूचा अपमान नाही करायचा. इथनं ती सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं तू म्हणलास की तुम्ही हाक मारल्यानंतर तो येतो, याचा अर्थ सारखी हाक मारायची नसते. माझ्यावर तू विश्वास ठेवलास तर मी सांगेन की मी उचलून सचिनला फोन आत्तापर्यंतच्या आमच्या 87 पासनाची आत्तापर्यंतच्या मैत्रीमध्ये मी 4-5 वेळासुद्धा केला नसेल. त्यांचं वेळ आहे, त्यांची प्रायव्हसी आहे, ती तुम्हाला जपता यायला पाहिजे, जवळही जाता यायला पाहिजे, अंतरही ठेवता यायला पाहिजे. आणि हे जर का तुम्ही सातत्याने करत राहिलात, चांगल्या गोष्टींसाठी योग्य वेळेलाच फक्त फोन केलात, संपर्क केलात, तर ते कुणीच नाही म्हणत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवळा देऊन कोहळा नाही काढायचा. तुम्हाला काम केवढं एवढं असलं तर तेवढ्यावरच थांबा. एवढं असलं तर अगोदर सांगा की अरे मला लागणार आहे 1 तास, मला पाहिजे तुझा वेळ. आणि जेव्हा मी बोलवल्यानंतर तू तो येतो हे म्हणतोयस, त्यावेळेला मी फक्त आणि फक्त सामाजिक उपक्रमासाठीच त्याला बोलवलेलं आहे. आणि ते येऊन ते जेव्हा तपासतात, एका कार्यक्रमाला येतात ते तपासतात की अरे बाबा हा सांगतोय त्या पद्धतीने करतोय का, प्रॉमिस केल्याप्रमाणे डिलिव्हर करतोय का, मग तो विश्वास वाढत जातो. आणि म्हणून इतका मोठा खेळाडू आहे, शिकण्यासारखं खूप आहे. जर का भारतरत्न होऊन 100 सेंचुरीज करून तो साधेपणाने वागू शकतो तर आपण कोण आहे? त्या गोष्टी जर का पाळल्यात तर मग हे रिलेशन आपोआप फुलतं, रुचतं.
तुम्ही माणसं जोडण्याबद्दल म्हणालात. तुम्ही जेव्हा सुरुवात केली सर, तेव्हा नोकरी न करता आपण स्वतंत्रपणे काम करूया आणि म्हणजे आपलं पोट त्याच्यावर अवलंबून आहे, ही मोठी जोखीम नाही वाटली तुम्हाला? की आहे ना, खोटं कशाला बोलू, आहे ना. मी माझ्या पत्नीशी बोललेलो होतो की अगं हे जे चाललं आहे की मी जाहिरातीतनं पैसे कमवतोय आणि इकडं घालवतोय, पुढं जाऊन ह्याचं कदाचित चांगलं रूप बघायला मिळेल, पण आत्ता अडचण आहे. कारण मला 2 मुली होत्या, आईला सांभाळायचं होतं. या सगळ्याला घरच्यांची प्रचंड साथ मिळाली आणि ही साथ मिळत असताना टुरिंग करणं आहे, घरापासून लांब राहणं आहे, मुली मोठ्या होत होत्या, ते बायकोनी संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. आणि हे करत असताना एक गोष्ट पक्की मनात होती, ते म्हणजे मला अपयशाची भीती नाही आहे, अजिबात नाही आहे. मी असा विचार कधी करत नाही की अरे हे झालं नाही तर काय करायचं. मी विचार जेव्हा अशी वेळ आली की माझं जास्त मन पत्रकारितेमध्ये रमायला लागलं, स्पोर्ट्स जर्नलिझममध्ये, तेव्हा मी घरच्यांना म्हटलं की असं असं, आईला आणि बायकोला बसून म्हटलं की असं असं माझं सोडायचा विचार आहे, मी आता फ्रीलान्स जर्नलिस्टमध्येच आपलं करिअर शोधायचा प्रयत्न करणार आहे. आई म्हणाली, ते आईन बायको म्हणाले ते झालं नाही तर काय. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, परत येऊ ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायला लागू, ते स्किल माझ्याकडे आहे, मला नोकरी 100% मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणले जरूर मग प्रयत्न कर. आणि हे करत असताना अपयशाची भीती बाळगून नाही चालत. एक तुला लेले स्टाईल उदाहरण देऊ का? मला पोहता येत नाही आहे असं 1 सेकंद उदाहरण घे. माझी उंची 5 फूट 6.5 इंच आहे, मला पोहता येत नाही आहे. तर माझ्यासाठी पाण्यात मी गेलो तर 5 फूट 6 इंचाला 5 फूट 7 इंचाला अगदी टाचा वर केल्या तरी माझ्यासाठी मरण आहे. ठीक आहे, मग प्रयत्न जर का करायचा असला तर 6 फुटी पुलामध्ये लेलेंनी उडी मारली, ह्याच्यामध्ये मजा नाही. मला जर का पोहता येत नाही आहे तर सर्व गोष्टींचा विचार करून, सेफ्टीचा विचार करून, सगळ्याचा विचार करून उडीच मारायची असेल तर मी अटलांटिकमध्ये मारीन. जमलं नाही तर निदान बातमी काय येईल की पुलामध्ये बुडून नाही तर अटलांटिक क्रॉस करतानाच लेले मेले, हे पाहिजे. म्हणजे उगाच सतत ती भीती, जमेल का, यश अपयश, लोक काय म्हणतील, लोकांना वेळ नसतो रे. आपण विचार करत बसतो लोक काय म्हणतील, लोकांना वेळ नसतो हा विचार करायला. आपण खाली मान घालून मस्तपैकी काम करायचं असतं. आणि ते काम करत असताना एक बाबा आमटेंचं वाक्य आहे की भान राखून योजना आखा, बेभान होऊन अंमलात आणा. भान राखून, अति विचार करून नाही, काथ्याकूट करून नाही. तुम्हाला जर का दिसतंय हे चांगलं आहे, हे आपण करू शकतो, हे प्लॅन करू. मी उगाच काहीतरी भयानक 5 स्टार हॉटेलमध्येच राहतोय आणि आता परदेशवारीला जायचं आहे त्यामुळे मी ब्लेझर विकत घेतला, हे करू नका. पण ॲट द सेम टाईम जमेल का, होईल का, काय होईल, कसं होईल, हे करून नाही चालत. ही अपयशाची भीती बाळगून चालत नाही. तुमचा व्यवसाय किंवा माझं प्रोफेशन आहे, मी व्यवसाय नाही म्हणणार, हे माझं प्रोफेशन आहे. त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला कधी 4 पैसे मिळतात, कधीच 4 पैसे, पण त्यासाठी एक मानसिकता मात्र असायला लागते, महिन्याच्या 1 तारखेला बँकेच्या अकाउंटमध्ये डोकावून नाही चालत. कधी कधी खडखडाट असेल, कधी कधी टूरचे पैसे आले, सगळं नीट आहे. काही काही टूरला पैसे वाचतात, काही काही टूरला पैसे खर्च होतात, फेअर इनफ. त्यामुळे तुम्ही तुमची लाईफस्टाईल अचानक वाढवली नाहीत तर या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. आणि परत फिरून लाल चौकातच आपण माणसं जोडायला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. एवढं फिरणं इम्पॉसिबल आहे. माझ्या मागं जर का माझे मित्रमंडळी नसते तर इम्पॉसिबल आहे. सर तुम्ही म्हणालात ज्या सगळ्या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या सगळ्या बिझनेस जे करतात त्या मंडळींना ॲज इट इज ॲप्लिकेबल होतात. म्हणजे अपयशाची भीती न बाळगणं, झोकून देणं, फार विचार न करणं. एक नेहमी म्हणतात ना की बिझनेस करण्याला कुठला मुहूर्त काही असतो का, वेळ काळ काही असतो का, तर असा कुठलाही तुमचेही जसं म्हणालात की जा धडका आणि सुरुवात करा, ते केलं तरच आपण एक पाऊल पुढे त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता हाच आपण स्पोर्ट्सचाच विषय निघाला म्हणून आणि उद्योजकता तुम्ही सगळ्या गुण तेच सांगताय. खूप मुलांना आता ना करिअर म्हणून स्पोर्ट्सकडे ते बघतायत. म्हणजे ते खेळतीलच असं नाही, म्हणजे आवड त्यांना असते,
पण स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हणा, स्पोर्ट्सचे खूप स्टार्टअप्स निघालेत, हे निघालेत, तुम्ही या सगळ्या क्षेत्रात काम करताय, तुम्ही कसं बघता याच्याकडे? अपॉर्च्युनिटीज अतिप्रचंड आहेत, फक्त त्याच्यामध्ये फ्लडिंगही खूप झालं आहे. कारण सगळेच जणांना स्पोर्ट्स मॅनेजमेंट परदेशात शिकून येत आहे. पुढं काय करायचं आहे? आणि लोकांची आत्ता यंगस्टर्सची अडचण काय माहिती आहे का? मला PhD करायचं आहे. अरे बाळा, तू 10वी झाला आहेस का? मग 12वी केलं आहेस का? मग ग्रॅज्युएशन केलं आहेस का? मग पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहेस का? लोकांना माझ्यासारखं पत्रकार व्हायचं आहे, ते केवळ परदेशवाऱ्या करतात येतात म्हणून. मी परत क्रिकेटवरती येऊ. 4 शॉट मारून सेंचुरी होते का रे? बरोबर, नाही होत. सिंगल काढायला लागतात, बरगडीत बॉल खायला लागतो, अंगठ्यावरती दाणकन बॉल आदळतो, कधी तुम्ही बीट होता, कधी एज लागते. अडखळत ठेचकाळत पहिले 10, 20, 40 रन्स करायला लागतात. कोणालाही, तुला, मला, तेंडुलकरला, कोणालाही अडखळतच करायला लागतं. कुणी गायक आहे त्याला डायरेक्ट सवाई गंधर्व मिळेल का रे? पहिल्यांदा तुम्ही छोट्या छोट्या मैफिली गाजवायच्या असतात, मग संगीत संमेलनामध्ये तुम्ही हजेरी लावायची असते, मग तुम्हाला सवाई गंधर्व मिळतं. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दिसतात, तरी आईवडील ते मुलांना सांगतात का? आणि मुलांच्या डोक्यात हा प्रकाश पडतो का? ज्या मुलांची ही तयारी आहे की येस, मी विकेटवर उभं राहायला तयार आहे, मी चटके खायला तयार आहे, मी मेहनत करायला तयार आहे, आणि मग 10 वर्षानंतर सेटल व्हायला तयार आहे, हे झालं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग आहे, नंतर कंटेंट क्रिएशन आहे, पत्रकारिता आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, प्रचंड क्षेत्र आहेत. पण त्या क्षेत्रांमध्ये गर्दी गोंगाटही खूप आहे, कारण सगळ्या जणांचंच लक्ष स्पोर्ट्सकडे आहे. जी यंग मुलं आज स्पोर्ट्स मॅनेजमेंट करून येत आहेत, त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला मार्केटिंग आलं पाहिजे, तुम्हाला प्रेझेंटेशन टेक्निक, पब्लिक स्पीकिंग आलं पाहिजे. तुमच्या करिक्युलममध्ये नसलं तर तुम्ही ते हात मागे लागून अक्षरशः फॅकल्टीकडून ते शिकून घेतलं पाहिजे, त्याच्यावरती मेहनत केली पाहिजे. कारण काय आहे की उद्या समजा मला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचं म्हणजे मला विराट कोहलीचं मॅनेजर होणं आवडेल. अरे तुला का ठेवतील? कॅन यू अर्न युअर सॅलरी? ही जर का गोष्ट विचारात, त्या शूजमध्ये तुम्ही पाय घातला तर तुम्हाला विचार करायला लागतो की कॅन आय अर्न माय सॅलरी? हे जर का तुम्हाला होकारात्मक उत्तर मिळालं तर तुम्हाला जॉब मिळणार आहे, 100% मिळेल. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या टेक्निक्स आणि विकेटवर उभं राहायची, 4 बॉल अंगठ्यावरती, 4 बॉल बरगडीत खायची तुमची तयारी पाहिजे. हे विकेटवर पाय रोवून उभं राहणं हेच आजकाल खूप लोकांना जमत नाही. मला वाटतं हा पॉडकास्ट ऐकला तर याच्यामधनं खूप सारे लर्निंग्स आणि त्यांना ते मिळू शकतील. सर, तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या गेलं तर आणखीन एक लक्षात येतं की तुम्ही ना छोट्या छोट्या उद्योजकांना खूप प्रमोट करता, अनेक ठिकाणी जाता, स्वतः त्याची माहिती देता. असं तुम्ही जगभरच्या उद्योजकांना भेटलात, खास करून आपल्या मराठी मुलांना. काय बघता तुम्ही, कसं आहे स्पिरिट सगळ्या तरुणांमध्ये, लोकांमध्ये? सिनियर असण्याचा फायदा काय रे? नाही तर मला सिरियसली सांग की उद्या मला माहिती आहे मी अगदी स्टाईलमध्ये बसलोय आणि दरवेळेला मी फक्त त्याच्याकडे कमर्शियल नजरेने पाहिलं, असं करून नाही चालत. एक प्रत्येकाने स्मरलं काय पाहिजे माहिती आहे का? मी जेव्हा सुरुवात करत होतो तेव्हा मला कुणीतरी तर मार्गदर्शन केलं. माझे असे मित्र आहेत की ज्यांनी सुरुवातीच्या माझ्या टुरिंगच्या काळामध्ये ते म्हणले, पैसे नाही येत ना, मी आत्ता तुला विमानाचं तिकीट काढून देतो, आल्यानंतर तू दे. ही मला मदत केली आहे माझ्या मित्रांनी. तुम्ही जे माणसं जोडलीत ना त्याचं. अरे पण हे स्मरून मी पुढच्या माणसाला मदत केली पाहिजे ना. तू जे म्हणतोयस की नवीन उद्योजक आहेत, हे एक त्यांना मला इतकं त्यांच्याबद्दल आपुलकीन प्रेम आहे ना की कुणीतरी धडपडतंय, व्यवसाय करायला उडी मारतंय, प्रयत्न करतंय. मला प्रचंड याचं कौतुक आहे. आणि मी खूप वेळा हे उदाहरण देतो, परत देतो. कॅच कोणाच्या हातनं सुटतो? प्रयत्न करतो त्याच्यात. चूक कोणाच्या हातनं होते? प्रयत्न करतो त्याच्यातनं. ते करतायत ना प्रयत्न, मग त्यांना मदत करणं हे काय चुकीचं आहे? आता माझी एक डिझायनर शिवणाऱ्या 2 मैत्रिणी आहेत, सुनीता श्रॉफ म्हणून एक, हर्षदा म्हणून आहे. दोघींची बुटीक आहेत, लेडीजची बुटीक आहेत, मैत्रिणी आहेत माझ्या. आव्हान दिलं माझ्यासाठी काहीतरी शिवा.
केलं त्यांचं रील, थोडासा फायदा त्यांनाही झाला, थोडा फायदा मलाही झाला. पण याच्यातनं त्यांना हे एक उभारी देणं, त्यांच्या व्यवसायाला एक सपोर्ट देणं की अरे माझ्या परीनं मी काय करू शकतो. किंवा उद्या समजा तुझं एखादं हॉटेल आहे, त्याच्यातला डोसा मला आवडला, तर माझा जर का सोशल मीडियावर प्रेझेन्स आहे तर अरे या मित्राच्या हॉटेलमधला डोसा मला आवडला, काय प्रत्येक वेळेला लोकांना ते जे असं असतं ना, मी काय लिहू, मला कशाला करायचं, त्याच्यातनं त्याचा फायदा होईल, असं करून सारखा विचार करून नाही चालत. आत्ता तुम्ही मदत करा, पुढच्या क्षणाला तुम्हाला कुणीतरी मदत करेल. करून तर बघा, देऊन तर बघा, आणि ते देत असताना इतक्या मन मोकळेपणाने द्या ना, अपेक्षा न ठेवता की त्याचं दाम दसपट तुम्हाला त्याची वसुली होणार. पण ते मिळणार आहे म्हणून ते करू नका, मनापासून करा. आणि ते मी करतो रे, प्रयत्न करतो, मला आवडतं ते मनापासून. सर, तुमच्या त्या बोलण्यातनं हे जे मनस्वीपणा आहे ना, हे तुमच्या सगळ्या बोलण्यातनं आणि लिहिण्यातनं हे दिसून येतो. म्हणजे तुमचे अनेक किस्से आम्हाला माहिती आहेत की जेव्हा तुम्ही टेलिव्हिजनवर लाईव्ह करायचा तेव्हा किती सहजपणे आणि वेगळ्या स्टाईलने करायचं. म्हणजे आम्ही सगळे सोडून ते बघत राहा, सर काय बोलतायत आज. आत्ताचे बिझनेस करतायत या सगळ्यांना ना सोशल मीडियाचा वापर करणं हे खूप आवश्यक आहे. खूप कमी पैशांमध्ये तुम्ही जास्त रीच तुमचा मिळवू शकता. तर प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काही तुम्ही टिप्स देऊ शकाल का? सर्वात याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, 2 कॅटेगरी आहेत, एक तर क्लायंट आहे आणि दुसरा इन्फ्लुएन्सर आहे. तर जो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो आहे त्याला पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती तुमचा प्रेझेन्स लोकांना कळण्यासाठी तुमच्या कामामध्ये सातत्य पाहिजे. आणि ते कामातलं सातत्य खूप काही बोलून जातं. जसं सुरुवातीला लगेच तुम्हाला टॉप जॉब मिळत नाही, तसं इन्फ्लुएन्सरला सुद्धा सुरुवातीला टॉप असाइनमेंट मिळत नाही, कोलॅबरेशन मिळत नाही, पार्टनरशिप मिळत नाहीत. कशा मिळतील? तर सुरुवातीला तुम्हाला ते प्रेझेन्स दाखवून तो वाढवून तुमचा जो वाचक वर्ग आहे, तुमचा जे व्ह्युअरशिप आहे ती चांगली कशी वाढेल, त्याच्यामध्ये दर्जा कसा असेल ह्याच्यावरती लक्ष द्या. पुढच्या गोष्टी आपोआप होणार आहेत. तर म्हणून मी टिप देताना एवढंच म्हणेन की क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये मस्तपैकी काम करा. परत विकेटवर उभं राहून काम करा. 2 वर्ष 5 वर्ष काम करा, मग तुम्हाला दिसायला लागेल. अरुण प्रभुदेसाई नावाचा माझा तरुणाबाण मित्र कुठल्या कुठे गेला आहे. आज टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये ट्रेकिंग टेक म्हणून त्याचा आहे. आज ॲपल त्याला पायघडा घालून बोलवतोय 16च्या लॉन्चला. पण ती एकदम सिच्युएशन येत नाही. ती सिच्युएशन यायला त्यांनी किती योजनाबद्ध पद्धतीने मेहनत केली आहे. रचना रानडे, अथर्व सुदामे, डॅनी पंडित यांनी किती मेहनत केली आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. ते ऐकून घ्यायची तयारी आहे का? ते समजून घ्यायची तयारी आहे का? तुम्ही यशाकडे बघता, त्याच्या मागची मेहनत बघा, त्यांनी केलेलं सातत्य, त्यांनी दाखवलेलं सातत्य बघा, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जे उद्योजक आहेत की ज्यांना इन्फ्लुएन्सरकडे काम करून घ्यायचं आहे त्यांनासुद्धा विचार करा की आपलं क्लायंटेल काय, आपल्याला साध्य काय करायचं आहे. नुसतंच एखाद्याचं, उद्या समजा एखाद्या मिसळवाल्याचं प्रमोशन करायचं, अरुण प्रभुदेसाईकडे जाऊन चालेल का? मी मोबाईलचं प्रमोशन करू शकेन का अरुण एवढं प्रभावी? किंवा मी रचना रानडे एवढ्या छान टिप्स अर्थकारणातल्या देऊ शकेन का? मी अथर्व किंवा डॅनी किंवा पवन वागुळकरसारखं एखादं छान रील करू शकेन का? प्रत्येकाचं आपापलं क्षेत्र आहे. ह्याच्यात देखणी बायको दुसऱ्याची असं होतं. प्रत्येकाला वाटतं अरे ह्याचं भारी आहे, हे सोपं आहे, मी पण करू शकतो, असं नसतं. सर, अनेक जे खेळाडू आहेत तुम्ही सगळ्यांना खूप जवळून बघताय आणि हे करताय. अनेक जण निवृत्तीनंतरचा विचार करून किंवा आधीही अनेक बिझनेसेस सुरू करतात किंवा व्यवसाय, त्यांचा एक व्यवसाय पण स्वतंत्रपणे असतो. तर ही मंडळी खरंच उत्तमपणे व्यवसाय करू शकतात का? गैरसमज आहे. इतकं सोपं नाही आहे ते. कारण काय आहे माहिती आहे का की व्यवसाय हा तुम्ही दुर्बिणीतनं शेती होऊ शकते का? अरे तिकडं काय चाललंय, पाऊस पडतोय का, मग आता हे टाका, हे नाही करून तुम्हाला तिथं काय म्हणतात अर्धी चड्डी घालून त्या चिखलामध्ये पाय रुतवायला लागतात. तुम्ही दुर्बिणीतनं शेती नाही करू शकत. तसं खेळाडूंना सुद्धा अजून सगळ्यांना हे कळलेलं नाही आहे
की नाव एखाद्या व्यवसायाला देणं इज अ डिफरंट थिंग आणि स्वतः व्यवसाय करणं इज अ डिफरंट थिंग. बऱ्याचशा खेळाडूंना वेळच येत नाही व्यवसाय करायची, कारण त्यांना नाव देण्यावरूनच काम होऊ शकतं, कारण त्यांनी तेवढं ते कमावलेलं आहे. खरा व्यवसाय करणं ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळं ॲक्युमेन लागतं, वेगळी विचारसरणी लागते. सारखं इतके मी इन्व्हेस्ट केले म्हणजे मला किती मिळाले हे करून नाही चालत. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आंब्याचं झाड लागल्यानंतर दुसऱ्या वर्षी हापूस आंबा नाही येत. तशीच गोष्ट आहे, जे जीवनाची रीत आहे, जी क्रिकेटची रीत आहे तीच व्यवसायामध्ये. परंतु खूप जणांना हे कळत नाही. त्यामुळे व्यवसायामध्ये उडी मारलेले खूप खेळाडू आहेत, यशस्वी उद्योजक कमी आहेत. सर, तुम्ही लंडनला गेले होते तेव्हा एक मला आठवतं की तुम्ही तिथे एका रेस्टॉरंटच्या बाहेर चेअर्स होत्या, त्या आपल्या सांगलीच्या चेअर्स होत्या. तो किस्सा जरा सांगा सगळ्यांना. अरे एवढा सिरियस तो नव्हता. झालं काय, माझ्या मुलीनी माझ्या नातीबरोबरच्या फोटोंचं कोलाज करून त्याचं एक माऊस पॅड ऑर्डर केलं. तर तिच्या घरापासनं 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत मार्केट प्लेसमध्ये स्टुडिओमध्ये जाऊन ते माऊस पॅड घ्यायचं होतं. फक्त पैसे भरलेले होते, फक्त पावतीचा नंबर सांगायचा. म्हणून माझी मुलगी, आम्ही चालत चालत गप्पा मारत गेलो मँचेस्टरला आणि ती स्टुडिओत गेली. आता माझी कावळ्याची नजर, मी बघतोय इकडे तिकडे, मला बघतोय तर म्हणलं हे काय. तर तिथं मला त्या खुर्च्या दिसल्या. त्या खुर्च्या एक तर त्या टिपिकल पत्र्याच्या खुर्च्या आणि त्याच्या मागे बाळू लोखंडे सावळच असं लिहिलेलं. मग म्हटलं अरे धमाल आहे, म्हणून मी फोन काढला आणि असं 18 सेकंदाची फक्त ते क्लिप केली. माझी मुलगी अक्षरशः ते माऊसपॅड घेऊन बाहेर आली. आम्ही बघितलं, म्हटलं अरे वा छान आहे की माऊसपॅड, अजूनही मी ते वापरतो, माझ्या नातीचे माझे फोटो असलेला. आणि नंतर ती क्लिप मी पोस्ट केली. त्याची गंमत अशी झाली की पाणी फाउंडेशनसाठी काम करणारे साताऱ्यामध्ये डॉक्टर पोळ म्हणून आहेत, ते माझे फॉलोअर आहेत, माझे मित्र आहेत. त्यांनी ती क्लिप बघितली. रिलेशन असं होतं की ते सावळज गावचे आहेत आणि ते म्हणले की अरे बाळू लोखंडे सावळज, म्हणून त्यांनी सावळजला क्लिप पाठवली. त्या गावामध्ये हलकल्लोळ झाला. बाळू लोखंडेच्या मागं लागले लोक सगळे की अरे पाहिली का लेले सरांची. 18 सेकंदाची क्लिप. आणि त्या क्लिपनंतर मला विश्वजित कदमपासून सगळ्यांचे फोन आले की ओ सर अहो हे काय केलं तुम्ही. आणि राज ठाकरेंचं तर रिॲक्शन अशी होती की यांनी खिशातनं नेऊन खुर्ची ठेवली असेल आणि क्लिप केली म्हणे, हा काय जाऊन कांड करतो सगळीकडे. गंमत होती म्हणजे. पण कसं असतं की त्याच्यानंतर BBCनी बाळू लोखंडेचं सावळजला जाऊन मुलाखत घेतली. क्या बात आहे. की एखाद्या गोष्टीची परिणिती कुठनं कशी होते हे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे. आणि नंतर मला बाळू लोखंडेचा फोन आला, लेले साहेब मी बाळू लोखंडे बोलतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, कोथरूडपासनं माझा मंडप कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय म्हणले, कोथरूडपासनं सावळजपर्यंत रेड कार्पेट घालतो, पण तुम्ही सावळजला या म्हणले. तुम्ही मला हिरो करून टाकलं. ही गंमत असते रे. म्हणजे परत रसिकता येते की तुम्ही ती बघता. आणि त्याच्या पुढची गंमत माहिती आहे तुला, त्या रेस्टॉरंट ओनरनी, कॅफे ओनरनी माझ्या पोरीचा शोध घेतला आणि तिला भेटला. तो म्हटला तुझा बाप कोण आहे बाबा, यांनी क्लिप केली का. तर म्हणे माझा धंदा वाढलाय, लोक त्याच खुर्चीवर बसून कॉफी पितात आणि सेल्फी काढतायत. अशी गंमत असते. पण कुठनं कुठं ही गोष्ट जाते. अपेक्षा न ठेवता या सगळ्या गोष्टी केल्या, धमाल होते रे. अगदीच. अपेक्षा न ठेवता हे करणं, हे सगळ्या एनर्जीनी करणं. सर याच्यात खूप अप अँड डाऊन्स असतात. तर जेव्हा डाऊन असता तुम्ही, जेव्हा कधी कधी अपयश येतं, तर स्पोर्ट्सचे असे कुठले गुण आहेत की ते तुम्हाला बाउन्स बॅक करायला. मला एक गोष्ट सांग, जीवनाचं चक्र असंच आहे की चांगल्यानंतर वाईट होतं आणि वाईटानंतर चांगलं होतं. कधी कोणाच्या आयुष्यात सतत वाईट होतं का? नाही. कधी कोणाच्या आयुष्यात फक्त चांगलंच होत राहतं का? नाही. अडचण कुठं असते की ज्या वेळेला चांगलं होतं तेव्हा आपण वरती बघून देवाला विचारतो का की वाय मी. त्याला म्हणतो मी केलंय, माझा हक्क आहे. वाईट झालं की का रे देवा मलाच का. दोन्ही वेळेला विचारलं तर मग मंजूर आहे. चांगलं झाल्यावरही जर का विचारलं वाय मी तर मंजूर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सुंदर गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे,
वाईट चालू असताना तुम्हाला सर्वात उत्साह यायला पाहिजे. का? तर वाईटानंतर काय होतं? चांगलं होतं. संपलं. फार चांगलं चालू असलं तर टेन्शन यायला पाहिजे की अरे बापरे, आता फार चांगलं चालू आहे, आता ह्याच्यातनं वाईट काय होणार किंवा स्लम कधी येणार. पण अरे हे चक्र आहे. हे चक्रामध्ये कोणीही माणूस नाही की या चक्रात बसत नाही. त्यामुळे तुम्ही वाईट असताना सतत सकारात्मक राहणं, आपलं काम चोख करत राहणं. आणि सचिन म्हणतो कित्येक वेळेला तुम्ही प्रयत्न सोडता आणि यश अक्षरशः त्या पुढच्या कॉर्नरला तुमची वाट बघत असतं. ते एक्स्ट्रा 25 स्टेप चालून उजवीकडे वळायचं असतं. आपण इथं थांबून म्हणतो मराठीत टिपिकल ना, माझ्याच्याने नाही होत आता. काय होत नाही. ते एक्स्ट्रा प्रयत्न करत राहणं आणि सतत. कसं आहे रे की सकारात्मकता ही देवदत्त देणगी नाही आहे, ती अंगी बाणवायला लागते. चांगल्या लोकांच्यामध्ये, चांगल्या विचारांमध्ये राहणं, योग्य कंपनीमध्ये राहणं, योग्य गोष्टी वाचणं, योग्य गोष्टी बघणं, ह्याच्यातनं ती सकारात्मकता. एखादा पैलवान जशी तब्येत हळूहळू कमावतो ना, तशी ही सकारात्मकता तुम्ही कमवू शकता. प्रयत्न करून बघा, अवघड काही नाही आहे. अगदीच. मला वाटतं या पॉडकास्टच्या जर तुम्ही ऐकलात तर त्यातनंही सकारात्मकता मिळवण्याचं एक कारण हा पॉडकास्ट होऊ शकतं. आणि याचसाठी आपण हा पॉडकास्ट करतोय. सर, दयासरा फाउंडेशन हेच काम करते की जे छोटे उद्योजक आहेत, ज्यांना उद्योग करायचा आहे किंवा असलेला उद्योग वाढवायचा आहे, अशा सगळ्यांना एका सकारात्मकतेतून मदत करण्याचं काम दयासरा फाउंडेशन करतं. आणि त्याचा खूप उद्योजकांना फायदा होतो आणि खूप उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा असंही आम्ही आज सगळ्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो. काय फारच सुरेख. कारण काय आहे की ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की नदिया बहाते चलो, की वाईट गोष्टींचं जसं मीडियामध्ये आपण आहोत, वाईट गोष्टींना केवढी प्रसिद्धी मिळते रे. चांगल्या गोष्टींना का मिळू नये? चांगली लोक का एकत्र येऊ नये? चांगल्या विचारांचं आदान प्रदान का होऊ नये? आणि ह्याच्यामध्ये मी दयासराला अजून एक विनंती करेन की खुलेपणाने ज्यांची तयारी आहे त्यांनी अपयशाची सुद्धा चर्चा करायला पाहिजे. अगदीच बसून करायला पाहिजे की अरे बाबा, मी बासुंदी करायला गेलो आणि इनोव्हेशन म्हणून मी त्याच्यात म्हटलं की थोडंसं लिंबू पिळून बघू आणि नंतर ती फाटली बासुंदी. पण हे बोललं पाहिजे की अरे हा मूर्खपणा मी केला, तू नको करू. पण ते लपून ठेवलं तर अजून कुणीतरी बासुंदीत लिंबू पिळणार आहे. त्यामुळे अपयशाची चर्चा लोकांशी भेटून करायला पाहिजे. कारण त्याच्यातनं यशाचा मार्ग सोपा सापडायची शक्यता वाढवून ठेवतो आपण. नक्की सर. पुढच्या काही भागांमध्ये स्पेशल अपयशातून वर कसं आहे बाउन्स बॅक करताना अशाही काही विषयावर आपण नक्की सिरीज करू. त्याबद्दल काही मंडळी तुम्हाला सुचवायची असतील, काही गेस्ट सुचवायची असतील तर तुम्ही नक्की ते आम्हाला सुचवू शकतात. आजच्या पॉडकास्टवर ही जी मॅच आहे सगळी ती सुनंदन लेले सरांनी नेहमीप्रमाणेच गाजवली. अरे नाही रे बाबा. सर, तुमचे खूप मनपूर्वक धन्यवाद. अरे नाही, हे आनंद आहे. कारण आनंद देशपांडे सुद्धा ज्या व्हिजननी या गोष्टी करतायत त्याला खूप मोल आहे. त्यामुळे अशा पॉडकास्टला यायला मला मिळालं. आपली तर मैत्री आहेच, आपण एकत्र कामही अगोदर केलेलं आहे, त्यामुळे आनंदच आहे रे. नक्कीच. आनंद सर नेहमी तेच म्हणतात, तुम्ही जे सांगितलं ते की सगळ्यांनी हे काम एकट्याचं नाही आहे कोणाचं, सगळ्यांनी आपण एकत्र यायला पाहिजे. आणि ही जे उद्योजकतेची जी काही आम्ही उत्सव उद्योजकतेचा म्हणतो, हा जो उत्सव आहे हा सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला पाहिजे. या पॉडकास्टला तुम्ही शेअर करा, लाईक करा. कारण तुमचं एक लाईक, तुमचं एक शेअर ही आम्हाला ऊर्जा देणार असतं, आमची ऊर्जा वाढवणार असतं. थँक्यू. पुन्हा भेटू एका नवीन गेस्टसह.